मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे किंवा अभिजात भाषा आहे हे आपल्याला माहिती आहे का? मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे हे कधी कळतं जेव्हा नाणेघाटावरील एका शिलालेखात त्याचे पुरावे आढळतात. अभिजात भाषा म्हणजे काय तर ज्या भाषेला 1500 ते 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास असतो ती भाषा म्हणजे अभिजात भाषा. मराठीला तर 200 ते 2500 वर्षांपूर्वीचा इतिहास असल्याचे पुरावे प्राचार्य रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने सरकारकडे कधी सुपूर्द केले होते? अहवालात त्यांनी 2000 वर्षांपूर्वीचे जगातील तिसरे प्रसिद्ध महाकाव्य बृहत्कथा जे वाशिमचे महाकवी गुणाढ्य यांनी जम्मू काश्मीरमध्ये राजदरबारी सेवा चाकरी करताना लिहिले. या बृहत्कथेत मराठीचे आद्यरूप असलेली पैशाची भाषा आहे. या बृहत्कथेचे सोमदेव यांनी 11व्या शतकात संस्कृतमध्ये भाषांतर केले व याचे मराठी भाषांतर भावे यांनी कथातरी सागरखंडात केले. त्याला प्रस्तावना दुर्गा भागवत यांनी दिली. असे मराठीचे वय व विविध शतकातील विविध साहित्यांची दाखले दिले व मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची शिफारस करणारा अहवाल केंद्र सरकारला पाठवला. 3 ऑक्टोबर 2024 रोजी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माझ्या मायबोली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. साधं मातीचं भांडं ज्याबद्दल आपल्या उन्नत मराठी भाषेची समृद्धी बघा. वाजवण्यासाठी ते मातीचं भांडं वापरलं तर त्याला घटक म्हणतात. तेच भांडं पाण्यासाठी वापरलं तर मान. अंत्यसंस्काराला मडकं, नवरात्रीला घट म्हणतात, संक्रांतीला सुगड म्हणतात. दही भाजीला त्याची हंडी होते पण दही लावायला गाडगं होतं. चहा प्यायला कुल्हड होतं व लग्नविधीत अभिन्न कलश होतो. आहे का एवढी समृद्ध भाषा म्हणजे? आहे का? सांगा ना. आता विशेषणातच बघा. मराठी भाषेत जेवढी विशेषणे आहेत त्याच्यात 10% तरी कुठल्या भाषेत आहेत का? कुरकुरीत तकली, खुसखुशीत करंजी, लुसलुशीत पोळी, सुटसुटीत फोडणी, घसघशीत पैसा, भुसभुशीत जमीन, रसरशीत गुलाबजाम, दणदणीत, चणचणीत, ठणठणीत, चुणचुणीत, टुणटुणीत, खरखरीत, रखरखीत, चमचमीत, बटबटीत, फटफटीत, घुटघुटीत, चुटचुटीत, गुडगुडीत, गुडगुडीत, चुडचुडीत, गुडगुडीत, गिळगिळीत, मिळमिळीत, गरगरीत याचा फायदा मराठी भाषा व तिच्या बोली भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी कसा करता येईल याचाही विचार करायला हवा. तसेच मराठी शाळाही वाचायला हव्या. मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांनी अथक प्रयत्न केले. ते अग्रगण्य लेखक, कवी, कथाकार, कादंबरीकार होते. अर्जामन नटसम्राट हे नाटक त्यांनी लिहिले. मराठीतल्या अमूल्य योगदानाचे ऋण म्हणून 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा